तिकडे मनोज जरांगे यांनी आपला मोर्चा आता थेट निवडणुकीकडे वळवल्याचं दिसतंय। यंदाच्या लोकसभेला जरांगे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता तर आहेच, मात्र त्याचसोबत राज्यभरात प्रत्येक लोकसभेच्या जागेवर हजारो मराठा उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे आणि खुद्द जरांगे यांनीच या गोष्टीला हवा द्यायला सुरुवात केली आहे। आता हजारो उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागू शकते। त्यामुळे निवडणूक आयोगाची सुद्धा डोकेदुखी वाढू शकते। शेकडो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच तर निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर होतील का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय। जरांगे पाटील काय म्हणाले पाहूयात। नुसत्या बीड जिल्ह्यात 3400 खासदारकीचे फॉर्म भरले, पुढं डांबर रात्री का मग आता बॅलेट पेपर आता नाही का तुम्हाला शाळात बसन का ते आता एखाद्या केंद्रात एखाद्या 3 केंद्र असतील एखाद्या गावाला, वस्तीवर एक, दुसऱ्या वस्तीवर एक आणि एक गावात आहेत का शाळा आता आता नाही का आमच्याच वावरात टाकायला। त्यामुळे आरपारची लढाई सुरू केले। काय गणित आहे जरांगे पाटील यांचं किंवा काय ते मुद्दे मांडतायत आपण पाहूया। प्रत्येक गावातून लोकसभेला 5 ते 7 उमेदवार उभे करायचे, तालुक्यातून 250 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहतील। प्रत्येक जिल्ह्यात 1000 पेक्षा अधिक उमेदवार यामुळे निवडणुकीत उतरवले जाऊ शकतात। ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनीही डिपॉझिट भरायचं आहे। ज्यांच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नाहीत त्यांच्यासाठी गावानं पैसे जमा करायचे। जिथे आधी एका जागेवर 15 ते 16 उमेदवार दिसायचे तिथे 1000 दिसतील अशा प्रकारचा जरांगे यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाला तितकी चिन्ह वाटावी लागतील, तितक्या पटीत ईव्हीएम मशीनची संख्या सुद्धा वाढवावी लागेल। ईव्हीएम वाढलं तर मतदान करताना अधिकचा वेळ सुद्धा लागणार आहे। मतदारांच्या मध्ये चिन्ह आणि उमेदवारांच्या बद्दल मोठा संभ्रम निर्माण होईल। एका ईव्हीएम मध्ये बॅलेटिंग युनिटवर फक्त 16च उमेदवार असू शकतात। त्यामुळे अधिक उमेदवार झाल्यास 16च्या पटीनुसार मशीन वाढवावी लागतील आणि सध्या ईव्हीएमचं 3रं व्हर्जन आहे, त्यात 24 बॅलेटिंग युनिट वाढवता येतात। त्यामुळे एका केंद्रात तब्बल 384 उमेदवारांसाठी मतदान होऊ शकतं। त्यापेक्षा अधिकचे उमेदवार वाढवण्याची सोय मात्र सध्याच्या ईव्हीएमच्या सिस्टीममध्ये नाही। उमेदवार वाढवण्यास सुद्धा निवडणूक जर का वाढले तर मात्र मतदान पत्रिकेवरती निवडणूक घ्यावी लागेल।